आज शिकणार आहोत 3 फुलं खूपच सुंदर. आपण फेमिकॉलच्या बॉटलने ही बॉटल कशी यूज करायची मी नंतर दाखवणार आहे. हे बघा, आधी शिकूया. सुंदर सुंदर आपले 3 फुलं. शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहा. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला गोल करून घ्यायचे. हे बघा, व्यवस्थित आपल्याला 2 वेळा, जोपर्यंत गोल येत नाही तोपर्यंत आपल्याला गोल करून घ्यायचे. हाताने बी व्यवस्थित करा, जिथं व्यवस्थित नाही आहे. आपल्याला काय करायचं, इकडून असं, इकडून असं, अशा अंतरावर आपल्याला अशी डिझाईन पाडायची. बघा, नंतर याच्या बरोबर सेंटर बघायचं आहे आपल्याला आणि व्यवस्थित याचा पण सेंटर बघायचा, म्हणजे चुकत नाही. आता इथूनही मध्ये घ्यायचं आपल्याला, इथूनही मध्ये घ्यायचे. ह्या टोकांवर बरोबर आपल्याला त्याच मापाच्या इथून आपल्याला रेषा ओढायच्या आहेत अशा, आणि पुढे जाऊन आपल्याला थोडा डॉट पाडून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने. हे बघा, आपल्याला गोल चम्मचने याला गोल करून घ्यायचे अशा पद्धतीने. बघू शकता तुम्ही, प्लास्टिकचा गोल चम्मच घेतलाय मी. खूप सारे शिकवण्याचे व्हिडिओ आणते. नक्की चॅनल सबस्क्राईब करा, कारण मी भरपूर शिकवण्याचे व्हिडिओ आणणार आहे. ज्याला अगदी रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आणते. पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहत जा. खूपच सुंदर सुंदर मी रांगोळ्या आणत असते. ज्यांना अगदी रांगोळ्या येत नाही त्यांच्यासाठी खास व्हिडिओ असतात. आणि कोणत्या गावावरनं तुम्ही बोलताय, कोणत्या गावावरनं तुम्ही बघताय, ते गावाचं नाव नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. अशा पद्धतीने बघा, आपल्याला कलर टाकून घ्यायचे. मी सॉसची बॉटल घेतली आहे, स्वच्छ धुवून सुकवून. त्याच्यामध्ये आपल्याला कलर असे भरून घ्यायचे आहेत, म्हणजे इझिली. बघा, ज्याला कोणाला कलर भरता येत नसेल त्यांच्यासाठी आपण अशा पद्धतीने फक्त डॉटही टाकले, छोटीशी रांगोळी काढली तरी चालते. अशा पद्धतीची सिंपल आणि सोप्या मी रांगोळ्या आणत असते. आता आपल्याला काय करायचं, इथंही आपल्याला डॉट टाकून घ्यायचे, थोडा मोठा. त्याला अगदी गोल करून घ्यायचे आपल्याला प्लास्टिकच्या चम्मचने. साध्या साध्या सोप्या अशा रांगोळ्या दाखवणार आहे मी आज. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित किती सुंदर अशी आपली रांगोळी तयार झाली, बघू शकता. आता आपण हे बघा, दुसरी रांगोळी काढणार आहोत. याच्यानेही काढून दाखवणार आहे मी, छोटीशी आणि सुंदर. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला गोल करून घ्यायचे. डबल वेळा किंवा जोपर्यंत व्यवस्थित येत नाही तोपर्यंत करायचं आपल्याला. छोटंसं झाकण असेल किंवा काय असेल तर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने काढा. आणि आपल्याला काय करायचे, रेषा ओढून घ्यायची आहे. बघा, अशा. तुम्हाला येत नाही म्हणून मी चारी बाजूने सांगते, म्हणजे आकार चुकत नाही म्हणून. हे बघा, त्याच्यामध्येही आपल्याला टाकत जायचं आहे. टॉप कर वेगळं डार्क करून घेतले. आता याला काय करायचं आहे, आपल्याला प्लास्टिकच्या चम्मचने असं करायचं आहे, थोडं क्रॉसमध्ये. थोडंसं मी डार्क करून घेतलं आहे रेषा.
हे बघा अशा पद्धतीने करून घ्यायचं. नाही व्यवस्थित आलं तर आपल्याला डबल वेळा करायचं आहे. थोडं लांबवर त्याच्यात आपल्याला कलर टाकून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला कलर टाकून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला लाल कलर टाकायचा आहे. हे बघा किती सुंदर अशी आपली रांगोळी तयार. वाटलं तर याच्यामध्येही तुम्ही कलर भरू शकता. ही बघा छोटीशी मी रांगोळी दाखवते आता. तुमच्या घरात झाकण जरी असलं तरी तुम्ही अशा पद्धतीने गोल करून घ्यायचे, किंवा तुम्हाला दाखवते तुमच्या घरात झाकण किंवा मिनी तेलाची म्हणजे बॉटल घेतली, त्याच्यानेही सुंदर असं छोटंसं तुम्ही फ्लावर काढू शकता. व्यवस्थित गोल केल्यानंतर हे बघा अशा पद्धतीने नाही व्यवस्थित आलं आपल्याला डबल. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत. हे बघा आपण 3 सुंदर अशा रांगोळ्या शिकलो. अजून पुढे मी शिकवण्याचे भरपूर सोप्यात सोपी पद्धतीचे व्हिडिओ आणणार आहे. म्हणून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत आणि कुठल्या गावावरनं बोलताय ते नक्की सांगा. धन्यवाद.